मी सध्या माजी आमदार रवींद्र दंगेकर यांच्या घरासमोर आहे। बांधकाम व्यावसायिक खलीद अहमद यांच्या आत्महत्येसंदर्भात रवींद्र दंगेकर आणि इतर 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रवींद्र दंगेकर यांच्या पत्नी आणि रवींद्र दंगेकर यांच्याकडून खरं तर वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनसाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे। सोमवारी दुपारनंतर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। आत्महत्या करणाऱ्या जे खलील शेख यांनी दंगेकर यांनी लक्ष दिले नाही असं सांगितलं आहे। त्यामुळे दंगेकर यांचा ह्याच्याशी थेट संबंध नाही असा दावा आहे तो रवींद्र दंगेकर यांच्या वकिलांनी केलेला आहे। परंतु आपण रवींद्र दंगेकर यांच्या घरासमोर आहोत। आपण पाहू शकता की त्यांच्या खरं तरी ह्या गाड्या आहेत, गाड्या उभ्या असलेलं आपण हे चित्र पाहू शकतो। पुणे पोलीस आहेत ते रवींद्र दंगेकर आणि इतर 14 जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत। एकंदरीतच जो खलील अहमद यांनी आत्महत्या केलेली आहे या संदर्भात पुणे पोलिसांकडून रवींद्र दंगेकर यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि खरं तर यासाठी रवींद्र दंगेकर यांनी उद्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनसाठी देखील अर्ज केलेला आहे। आणि उद्या दुपारनंतर पुणे सत्र न्यायालय आहे येथे सुनावणी पार पडणार आहे। परंतु उद्या दुपारी सुनावणीत कशी पार पडते किंवा काय निर्णय लागतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं पाहावयास मिळत आहे। कॅमेरामन संतोष समिती पक्कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।